नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण नवीन अपडेट सोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो तो आहे पीएचडी परिछात्र परीक्षा जी आहे CET 2023, तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे। महाराष्ट्र शासन बहुजन कल्याण विकास विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या अंतर्गत महायुती नागपूर यांच्या अंतर्गत 12 डिसेंबर 2023 रोजीचा आलेलं जे अपडेट आहे, विषय आहे पीएचडी अभिछात्रवृत्तीकरता दिनांक 17/12/2023 रोजी होणार संयुक्त CET पुढे ढकलण्याबाबतचे हे अपडेट आहे। तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये संपूर्ण डिटेल देण्यात आले। मात्र 17 डिसेंबर 2023 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेव्यतिरिक्त इतरही परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांकडून परीक्षेचा दिनांक बदलण्याबाबत मोठ्या प्रमाणात मागणी या कार्यालयाकडे करण्यात येत आहे। विद्यार्थ्यांची मागणी विचारात घेता दिनांक 17 डिसेंबर 2023 रोजी होणारी संयुक्त CET परीक्षा ही पुढे ढकलण्यात यावी, तसेच संयुक्त CET परीक्षेचा पुढील दिनांक निश्चित करून या कार्यालयास कळवण्यात यावा ही आपली नम्र विनंती, अशा प्रकारचं विद्यार्थ्यांकडून आलेलं मागणीवरचं हे पत्रक आहे। तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये सारथी, बार्टी व महाज्योती पीएचडी फेलोशिप संयुक्त CET परीक्षा दिनांक 17 डिसेंबर 2023 ऐवजी 24 डिसेंबर 2023 रोजी आयोजित करण्याबाबत संदर्भ आहे। आपला सेट विभागाचे पत्र क्रमांक PU सेट जो आहे 193 दिनांक 21/11/2023 महोदय, सारथी, बार्टी, महाज्योती पीएचडी फेलोशिप CET परीक्षा आपल्या विद्यापीठाच्या सेट विभागामार्फत घेण्यासंदर्भात आपल्या कार्यालयास यापूर्वी पत्रव्यवहार करण्यात आला आहे। समन्वय संदर्भित पत्रान्वये आपण दिनांक 17 डिसेंबर 2023 रोजी पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर व नागपूर या परीक्षा केंद्रावर CET परीक्षा घेण्यासंदर्भात कळवले होते। त्यानुसार आपण विद्यार्थ्यांना परीक्षा प्रवेशपत्र सुद्धा ईमेलद्वारे पाठवलेले आहेत। परंतु दिनांक 17 डिसेंबर 2023 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेव्यतिरिक्त इतरही परीक्षा असल्याने परीक्षार्थी विद्यार्थी यांच्याकडून परीक्षेचा दिनांक बदलण्याबाबत मोठ्या प्रमाणात मागणी सारथी, बार्टी, महाज्योती या संस्थेकडे होत असल्याने आपणास विनंती करण्यात येते की दिनांक 17 डिसेंबर 2023 रोजी होणारी CET ही पुढे ढकलण्यात यावी व ती 24 डिसेंबर 2023 रोजी घेण्यात यावी, अशा प्रकारची विद्यार्थ्यांची मागणी आहे। तर हे 13 डिसेंबर 2023 रोजीचा अपडेट आहे। संपूर्ण डिटेल जे आहे ते मी आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकून देते, तुम्ही तिथून वाचू शकता। तर हे होतं पीएचडी अधिछात्र शिष्यवृत्ती CET परीक्षेची तारीख पुढे ढकलण्याबाबतचं विद्यार्थ्यांकडून येणाऱ्या मागण्याचं पत्रक।